आवाज येते? शेवटचा विद्यार्थी आवाज येते का माझा? चालेल. सगळ्यात पहिला ती माझी ओळख सांगतो. माझं नाव ओंकार संजय सोपाची. माझं वडील शेतकरीच आहेत. तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य. मी 7वी ते 10वी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बागलीला शिक्षण घेतलं. आणि असं काही नाही की मी मॅडम टॉपर कधीच नव्हतो बरं का. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की पहिल्या सीन मध्ये असेल, कधीच नव्हतो मी. आणि एक मनात काय वाटायचं की आपण कधी तर मॅडम पहिला नंबर यावा. 7वीत पूर्ण नाही स्वप्न, 8वीत नाही, 9वीत नाही, 10वीत नाही. 11वी बाहेर झाली त्यात पण कधी मॅडम योग आला नाही. डिग्री पण झाली, प्रत्येक वेळी वाटायचं की आपण पहिला नंबर यायला पाहिजे, पण कधी झालं नाही. आणि सांगायला अभिमान वाटतोय की गेल्या महिन्यात माझा निकाल लागला. ग्रामपंचायत अधिकारी सातारा जिल्ह्याचा मी टॉपर आहे. टॉपर म्हणजे त्यावर जाऊन बसले की आसपास कुंदूल फिरकून पण दिलं नाही, एवढं चांगली रँक आली माझी. सांगायचं तुम्हाला आता की अभ्यास कसा करावा. आता 10वीचे किती विद्यार्थी जरासं एक मिनिट हात वर करा. 10वी बऱ्यापैकी. तुम्हाला तिथे जाता कसा अभ्यास करायचा तुम्हाला सांगतो. साधारणतः आता तुम्ही घरी गेल्यावर अभ्यास करणार एक 40 मिनिटाचा टायमर लावायचा मोबाईलवर आणि मोबाईल बाजूला ठेवायचा सायलेंट करून. आणि 40 मिनिटात काय करायचं, फक्त आपल्याला अभ्यास करायचा, दुसरं काही कुठला विचार आणायचं नाही डोक्यात किंवा कुठं उठून जायचं नाही एका ठिकाणी. 40 मिनिटं अभ्यास करायचा. 40 मिनिटं झाल्याबरोबर टायमर वाजतोय, बरोबर का. 40 मिनिटानंतर मग काय करायचं, एक 5-10 मिनिटं ब्रेक घ्यायचा. कुणाला गाणी ऐकू वाटतील ऐकायचा, कुणाला जर पाय मोकळं करून फिरून यायचं असेल तर करायचा. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि शक्यतो मोबाईल लांबच ठेवा, बरोबर का. मी मोबाईल लांब ठेवलेला, त्यामुळे आता मी सरकारी नोकरी एवढ्या जवळ येऊन बसले. सरकारी नोकरीचा फायदा बरेच असतात, तुम्हाला माहिती आहे. आता सरकारी नोकरी का करायचं मी काय त्याबद्दल सांगत नाही. मी फक्त सांगतो की अभ्यास कसा करायचा. 40 मिनिटाचं लक्षात आलं, मी म्हणाल की फक्त 40 मिनिटाचा टायमर लावायचा, 30 मिनिटाचा लावू शकतो, 1 तासाला लावू शकतो, बरोबर का. आपलं मेंदूची सिस्टम कशी असते, 40 मिनिटापर्यंत आपण डाटा स्टोअर करू शकतो डोक्यात. 40 मिनिटानंतर आपलं मन चंचल होतंय. कोणाचं मन अमेरिकेत जाणार, कोणाचं दिल्लीत लाल किल्ल्यावर. हे असं भरकटू नये म्हणून 40 मिनिटानंतर मॅडम ब्रेक घ्यायचा. आणि आपला मेंदू जे आहे का नाही ते पूर्णपणे युनिक आहे. असं किरकोळ गोष्टी कधीच लक्षात ठेवत नाही ते. आणि अक्षर असेल आई किंवा अंक असतील 1 2 3 असं कधीच मेंदू आपल्या लक्षात ठेवत नाही. तो काय करत असतो, असं चित्राच्या स्वरूपात डाटा लक्षात ठेवत असतो आपल्या. आणि विद्यार्थ्यांचं काम काय आहे की नुसतं अभ्यास केला, पुस्तक वाचलं म्हणून काय नाही, हे लक्षात ठेवायचं. दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप, परीक्षेत चांगली उत्तरं लिहून चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने अभ्यास करा. आणि मला काय वाटतं मॅडम, एक 40 मिनिटं जर त्या विद्यार्थ्यांनी मोबाईल बंद करून अभ्यास केला, 40 मिनिटानंतर उठायचं, तर चेहरा पाणी मारायचं म्हणजे फ्रेश होतोय आपण. 5-10 मिनिटं असं इकडे तिकडे फिरायची. एखाद्याला 20 मिनिटं फिरू वाटलं तरी फिरा 20 मिनिटं 40 मिनिटाचा अभ्यास झाल्यानंतर. आणि परत एका ठिकाणी अभ्यास करायचा पाहिजे. आता मी साधारणतः त्यावेळी, आता डिग्री पूर्ण झाली आम्ही निवांत होतो मॅडम, कमीत कमी 10 ते 12 तास आम्ही अभ्यास करायचो. 10 ते 12 तास अभ्यास. तुम्हाला आता कदाचित शाळेमुळे मॅडम ना एवढं शक्य नाही, कारण शाळेचं टायमिंग सोडलं तर तरी पण तुम्ही घरी जाऊन अभ्यास केला तर चांगलं होईल. आणि अभ्यास केलेला कधी वाया जात नाही. असं मी कधी ऐकलं नाही की अभ्यास करून त्याला काय त्रास झाला नाही. अभ्यास जेवढा कराल तेवढं फायदाच होईल. आणि जर काही कुणाला अजून विद्यार्थी मित्रांना काही शंका असतील तर विचारा, आम्ही त्याला उत्तर देतो. आणि हवे सगळ्यात चांगला प्रश्न. मी लय हुशार नव्हतो, मग सांगितलंय 77.45. 77.45. 12वीला आता तुम्हाला माहित आहे, म्हणजे त्याला 10वीला 95 असतील एखाद्या मुलाला, 12ला बरोबर ते कमी येते, 26% तरी कमी होतात. 60% होते 95 वाला मुलगा. बरीच उदाहरणं आहेत अशी. उतरत्या काय लागतो म्हणतात ना ते का ते कसं आहे. मला 12ला 74.77 होते. हा, डिग्रीला पण तसं 76.30 असं अवरेज लेवल होतं. मी काय असं जास्त हुशार नव्हतो. पण नंतर मी अशी ग्रीप घेत गेलो 11वी नंतर, डिग्री नंतर. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, 12वी झाली माझी 74.77. शेतीची वगैरे मार्क वाढून माझी झाली 94%.
क्रॉप 11-12 गेले की नाही विद्या मंदिर कॉलेजला होतो मी इस्लामपूर. तुम्ही ऐकले का नाव वायसी कॉलेज किंवा विद्या मंदिर? बरोबर. आणि एक सांगायचं राहिलं मॅडम, कसा काय बदल झाला माहित मला 77.45 पडली 10वीला. 11ला गेलो कोणी ऍडमिशन दिला 85लाच ऍडमिशन क्लोज झालं. मग ती कुठं तर मला म्हणायला लागलं की आपल्यामुळे घरच्यांना डोनेशन भरायला लागतं. ही गोष्ट कुठेतरी खटकली मनाला. त्यावेळी सर ठरवलं की पुढे घरच्यांना आपल्यामुळे Your device is now connected. FM radio. Auxiliary. असू दे आवाज मोठा आहे काय प्रॉब्लेम नाही. Wireless device is ready to pair. दहावीला शिक्षक म्हणून पण काम केले बरं का माहिती Your device is now connected. दहावीची शाळा माहिती आहे का FM radio. सागर पाटील विद्यालय Auxiliary. 11-12ला ऍग्री प्रोडक्शन मॅडम शिकवायला होतं 6 महिने तिथं पण केलं. त्यामुळे आवाज खणखणीत आहे माझा काय काळजी करू नका. तुम्हाला मागे सांगितलं मला 10वीला किती पडलेले 77 पडलेले आणि मेरिट तर 11ला ऍडमिशन आता तुम्हाला घेतात शाळेत पण 11ला जेव्हा जाताय का नाही एक मेरिट लागते कट ऑफ त्याच्यावरचे घेतात त्याच्या खालची घेत नाही तुम्हाला. मग त्यावेळी आपल्याला लाज वाटते जरा 10वीचा अभ्यास केला असं चाललं असतं. माझं पण सेम तुमच्यासारखंच झालं. 11वीला सायन्स घेतलेलं. आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला माहिती म्हटलं का नाही मला एक वाक्य म्हणायला लागलेलं की आपल्याला कमी टक्के पडल्यामुळे घरच्यांना पैसे भरायला लागले डोनेशन